सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार, आमदार, खासदार व मंत्र्यांनी घरपट्टी कमी करण्याचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला. मात्र प्रशासनाकडून तयार होणाऱ्या नव्या प्रस्तावातून नियमित कर भरणाऱ्यांना दिलासा देत थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे संकेत मिळत असून या प्रकारामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता बळावणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण होईल. आश्वासन आणि प्रत्यक्ष धोरणातील या विसंगतीमुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या निर्णयावर दबाव तंत्राचा वापर कुठून होतोय याचा शोध घेण्याची वेळही भविष्यात नागरिकांना येऊ शकते. निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी घरपट्टी कमी करण्याचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. उमेदवारांपासून ते शासनातील मंत्र्यांपर्यंत सर्वांनी मतदारांना कर कपातीची हमी दिली. या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापन झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात शासनाकडून कोणतीही कर कपात जाहीर झालेली नाही. दरम्यान पालिकेच्या अर्थसंकल्पात नवीन कर वाढीची घोषणा नसतानाही जानेवारी 2026 पासून मालमत्ता कर वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. विविध पद्धतींचा वापर करून प्रशासनाने वसुलीवर भर दिला असून मार्च अखेर सुमारे 60% कर वसूल झाल्याची माहिती आहे. अजूनही सुमारे 2.5 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकीत आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या करात सवलत देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून तो राज्य शासनाकडे पाठवण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे कर थकवणाऱ्या नागरिकांवर 2% प्रति महिना अतिरिक्त व्याज आकारण्याचाही निर्णय प्रस्तावित असल्याची माहिती समोर येत आहे. या दुहेरी भूमिकेमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका बाजूला नियमित करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न दिसत असला तरी दुसऱ्या बाजूला थकबाकीदारांवर आर्थिक दडपण वाढवण्याची भूमिका घेतली जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सटाणा शहराचा झपाट्याने विस्तार होत असून पालिका हद्दीत सुमारे 8,500 मालमत्ता धारकांची नोंद आहे. त्यापैकी 2,600 वाणिज्य तर 5,900 निवासी मालमत्ता आहेत. याशिवाय सुमारे 6,500 नळ जोडण्या आहेत. पुण्यात पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी सन 2016 मध्ये पाणीपट्टीत दुप्पट वाढ केली होती. पण 10 वर्ष उलटूनही पुण्यात पाणी पुरवठा योजना अजून तरी पूर्ण झालेली नाही. मात्र वाढीव पाणीपट्टी गेल्या 10 वर्षांपासून नागरिकांना भरावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना आजही कायम आहे. निवडणुकीपूर्वी काही इच्छुकांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वाढीव कर रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर माध्यमांमध्ये कर रद्द झाल्याच्या बातम्याही झळकल्या. मात्र प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय झालेला नव्हता. तरीही या मुद्द्याचा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. आता नव्या प्रस्तावामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. निवडणुकीतील आश्वासनांवर विश्वास ठेवून काही नागरिकांनी कर थकवला आहे. त्यांच्यावर व्याजाचा बोजा पडेल आणि जे नागरिक नियमितपणे कर भरत आले त्यांना दिली जाणारी सवलत ही खरोखरच दिलासा ठरेल की केवळ प्रतिकात्मक उपाय ठरेल, अशी चर्चा रंगत आहे. एकूणच सटाणा नगरपालिकेच्या या प्रस्तावामुळे राजकीय आश्वासने, प्रशासकीय धोरणे आणि नागरिकांचा विश्वास या तिन्हींच्या संगमावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घरपट्टी खरोखर कमी होणार की थकबाकीवरील दंडामुळे नागरिकांवर अधिक आर्थिक ताण येणार याचा निर्णय आता राज्य शासनाच्या भूमिकेनंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत सटाण्यातील कर प्रश्न ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात तापला असून करवाढ आता चर्चेचा आणि राजकारणाचा केंद्रबिंदू राहणार हे निश्चित. अरे वर्मा जी, चलिए भाई, मॉर्निंग वॉक के लिए देर हो रही है. शर्मा जी आज नहीं, आज बिट्टू के लिए स्कूल ढूंढना है. मुझे बड़ी चिंता है. बस इतनी सी बात. मैं मेरे बेटे के लिए परेशान हो गया हूँ. कब और कहाँ ट्यूशन लेकर जाऊँ, म्यूजिक क्लास, कराटे क्लास, क्रिकेट जैसी एक्टिविटी कब करवाऊँ. खाना खाने तक का समय नहीं मिलता और मेरा सारा वक्त भी उसको ले जाने और लाने में ही खर्च हो जाता है. मुझे मेरे बेटे के लिए ऐसा स्कूल चाहिए जहाँ उसका सर्वांगीण विकास हो सके. बस इतनी सी बात. क्या पब्लिक स्कूल का डे बोर्डिंग प्रोग्राम है ना. केआर पब्लिक स्कूल नंदुरबार जिले का एकमात्र स्कूल है जिसमें पढ़ाई और खेलकूद को समान अहमियत दी जाती है. ये जिले का पहला स्कूल है जहां कक्षा नर्सरी से कक्षा 12 साइंस और कॉमर्स तक की शिक्षा दी जाती है, जो CBSE एफिलिएटेड तो है ही, साथ ही में एकमात्र डे बोर्डिंग और रेजिडेंशियल स्कूल है. शर्मा जी, लेकिन खेलकूद का क्या.
अरे भाई, केआर पब्लिक स्कूल नंदुरबार में कई बेहतरीन उपक्रम है, जैसे स्विमिंग है, कराटे है, लाठी काठी है, फुटबॉल है, लेदर बॉल क्रिकेट है। इतना ही नहीं, रोप मल्लखांब, एरियल सिल्क, म्यूजिक और योगा भी है। ये सब सिखाने के लिए प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध हैं। लेकिन बिट्टू के ट्यूशन, होमवर्क और खाने पीने का क्या? उसकी चिंता छोड़िए, देश के कई राज्यों में 25 से अधिक शिक्षक गण स्कूल के कैंपस में निवास करते हैं, जो आपके बालक का सुबह 8 बजे से लेकर शाम 5 बजे तक मार्गदर्शन करेंगे। डे बोर्डिंग के लिए सुबह का नाश्ता, दोपहर का पौष्टिक भोजन और शाम का नाश्ता भी स्कूल में ही दिया जाता है। वाह भाई वाह, ये तो बड़ी अच्छी बात बताई आपने। पर फिर भी बालक के भविष्य की चिंता तो होती ही है। केआर पब्लिक स्कूल है तो चिंता किस बात की? यहाँ पर बच्चों के भविष्य को ध्यान में रखते हुए कोडिंग, एडवांस कंप्यूटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, रोबोटिक्स और फाइनेंशियल लिटरेसी जैसे नए विषय भी सिखाए जाते हैं। इतना ही नहीं, उत्तरी महाराष्ट्र बेहतरीन आवासीय विद्यालयों में से एक है हमारा केआर पब्लिक स्कूल। तो क्या कहते हो? तो आज मॉर्निंग वॉक कैंसिल। आज चलते हैं केआर पब्लिक स्कूल के डे बोर्डिंग प्रोग्राम में बिट्टू का एडमिशन करवाने।